चेंडूवर आला चौकार. 3 धक्के तरी बसल्यात, परंतु सज्जन आहे मैदानाच्या दिशेने आणि चांगल्या पद्धतीची आतापर्यंत बॅटिंग ही सज्जनच्या माध्यमाने होत असताना ती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. हलकसं महागडं हे षटक. 2 चेंडूकडे 10 धाबा गेल्यात. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेंदाखू टप्प्याची ऑन साईडला वळवलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातकंडामध्ये सुरेख असा झेल. लॉंग लेग मध्ये पकडले गेले. 2 चेंडूंवर चांगले स्ट्रोक आले होते. तिसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने केला कमबॅक. मिळालं प्रत्युत्तर, विकेट. वाव लागेल आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने चंद्रकांत हरपाले या फलंदाजाला आपण पाहू शकाल. धावगती जवळजवळ 35 या अंकांवर आहे. एक चांगली टोटल तर उभारली गेले, परंतु आपण म्हणतो ना एखादी वस्तू तयार करण्याकरिता त्याला आकार देण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने जी सुरुवात केली ना त्याला आकार देण्याची हीच वेळ आहे. लेन दाखू टप्प्याची ऑन साईडला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक, परंतु एका हाताने उंच झेप घेतली आणि अप्रिशिएट केलंय आमच्या प्रेक्षकांनी मान्यवरांनी देखील. ऐसे कॅच लपकते नाही तो चिपकते. चांगल्या पद्धतीने इथून इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं ती क्वालिटी पाहायला मिळते. या रिप्लामध्ये स्पष्ट पाहूया. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता आणि वाईट डिश कॉर्नर सीमारेषा लगत 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु एका क्षेत्ररक्षकाने आपला डावा हात पुढे केला आणि हवेमध्ये उंच झेप घेत असताना हा चेंडू झालाय कलेट. एक चांगला झेल, विकेट मिळाली. फलंदाज बाद. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या सकपावर फुलं. 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 35 या अंकांवर लागलेला 5वा धक्का. सलग गेलेले 2 विकेट. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे साईनाथकडे. मोठा स्ट्रोक, विकेट हॅट्रिक ती घेतली जाईल का? गोलंदाज या झेल खाली आणि विकेट हॅट्रिक ती होईल कंप्लीट. अप्रतिम. कालच्या दिवसामध्ये शायर वाघ होता, तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय साईनाथने टिपले या स्पर्धेची 2री विकेट हॅट्रिक. कॉंग्रॅच्युलेशन. या अंकांवर लागलेला 6वा धक्का. 2री विकेट हॅट्रिक आले आजच्या दिवसातील पहिली आणि